बघ आता ती 33 वर्षाची आहे. सांगलीहून आपल्याकडे आलेली आहे. 2017मध्ये 5 महिन्याचं तिचं अबॉर्शन झालं होतं. गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड उघडलं होतं. नंतर 22 आठवड्याचं पण झालं होतं. चौथ्या वेळेला परत 5 महिन्याचं झालं आणि शेवटची तिन्ही जी अबॉर्शन झाली त्यावेळेला तिला सर्व्हायकल स्टिच पण केला होता. तर आपण पहिल्यांदा अबडॉमिनल स्टिच करणार आहोत आणि त्यानंतर आपण IVF प्लॅन करतोय. आता पण तिचा ॲबडॉमिनल स्टिच घातलाय. जेव्हा आपण लॅप्रोस्कोपी केली तेव्हा लक्षात आलं तिच्या दोन्हीही फॅलोपियन ट्यूब्स आता बंद आहेत. कारण 4 वेळा तिची अबॉर्शन झाली होती. आपण ती ओपन करायचा पण प्रयत्न केला, पण ते टाईटली क्लॉक्ड आहेत. तर आता तिचं आपल्याला IVF करायला लागेल. IVFला कधी-कधी ट्विन्स पण राहू शकतात. पण आता ॲबडॉमिनल स्टिच घातल्यामुळे आपल्या गर्भाशयाला स्ट्रेंथ आली आहे. तिच्या गर्भाशयात ट्विन बेबी सुद्धा राहू शकेल.